पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काय आवाहन केलंय हे बघा. ते म्हणतायत की लग्नासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी वापरा, परकीय चलन वाचवा, ही त्यांनी केलेली आहेत आवाहनं. असंच त्यांनी नोटबंदीच्या वेळेस सुद्धा 50 दिवसाचं एक आवाहन केलं होतं आणि 50 दिवसानंतर मला कुठे शिक्षा द्या हेही त्यांनी सांगितलं होतं. आता ही आवाहनं जेव्हा मी ऐकली त्यावेळेस जॉर्ज ऑरवेल यांच्या ॲनिमल फार्ममधला नेपोलियन मला आठवला. कारण ॲनिमल फार्ममध्ये सुद्धा सुरुवात नेमकी अशीच होते, अशाच भाषेत होते. तिथल्या फार्मच्या भल्यासाठी त्याग करा, सगळ्यांनी कष्ट करा, मोठ्या उद्दिष्टासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात, असं तो नेपोलियन सगळ्यांना सतत सांगत असतो. नेपोलियन स्वतः कधीच शेतात कष्ट करत नाही, पण इतर जनावरांना मात्र सतत त्याग तो शिकवत राहतो. अन्न कमी असलं तरी जनावरांनी तक्रार करायची नाही, जास्त काम करावं, कारण ते आपल्या देशाच्या सर्वांच्या हितासाठी आहे असं सांगितलं जातं. हळूहळू नियम बदलत जातात. सामान्य जनावरांसाठी एक नियम आणि सत्तेत बसलेल्यांसाठी दुसरा नियम तयार होतो. आज सामान्य माणसाला सुद्धा तेच वाटू लागले बघा. म्हणजे महागाई वाढते, पेट्रोल महाग होतंय, घरखर्च वाढतोय, पण त्यागाची अपेक्षा मात्र कायम जनतेकडूनच केली जाते. याच स्टोरीमध्ये पुढे या जनतेला सतत एक भीती दाखवली जाते की जर का मी गेलो तर जुना मालक परत येईल. म्हणजे सत्ता स्वतःच्या चुका, अपयश किंवा अन्यायावरती चर्चा होऊ न देता लोकांना सतत एका जुन्या भीतीमध्ये अडकवून ठेवते. आता बघा, मुलीच्या लग्नासाठी सोनं घेणं हे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचं आयुष्यभराचं स्वप्न असतं, पण त्यालाच 1 वर्ष थांबा सांगितलं जाते. रोज कामासाठी बाहेर पडणाऱ्या माणसाला पेट्रोल वाचवण्याचा सल्ला दिला जातोय, पण सत्तेच्या मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये, जाहिरातीमध्ये आणि शक्ती प्रदर्शनात काटकसर दिसत नाही. नाहीतर बंगालमध्ये एवढा प्रोग्राम कशासाठी केला? ॲनिमल फार्ममध्ये नेपोलियन सतत त्याग आणि शिस्त याची भाषा वापरतो, पण शेवटी तो स्वतःच त्या शेताचा राजा बनतो. सर्वात धोकादायक म्हणजे जनावरांना हळूहळू अन्याय सामान्य वाटू लागतो, कारण त्यांना सतत सांगितलं जातं की हे सगळं तुमच्या भल्यासाठी आहे. ऑरवेलने याच्यामध्ये स्पष्ट इशारा दिला होता, जेव्हा सत्ता लोकांकडून सतत त्याग मागते पण स्वतःसाठी वेगळे नियम बनवते, तेव्हा लोकशाही कमकुवत होऊ लागते. म्हणून प्रश्न फक्त सोन्याचा किंवा पेट्रोलचा नाहीये. प्रश्न असा आहे की देशासाठी त्याग नेहमी सामान्य माणसानेच का करायचा? आणि त्याच्या पुढे जाऊन एक महत्वाचा मुद्दा, अर्थव्यवस्थेला भगदाड पडलेले ह्यात सिद्ध झालेले. डोंगराला आग लागलीये, पळा पळा पळा.